येता येईल या दृष्टीने या विधेयकाकडे आपण पाहिलं. खरं. मकरंद, तुम्ही आताच उल्लेख केलात की राष्ट्रीय सुरक्षेला धोका सुद्धा असू शकतो, तर त्यामुळे ऑनलाईन मनी गेमिंग मंचाचा जो वापर आहे तो काही वेळेला आर्थिक फसवणूक असेल, मनी लॉन्ड्रिंग असेल, अगदी दहशतवाद्यांना वित्तपुरवठा आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका अशा व्यवहारांसाठी सुद्धा केला जाऊ शकतो. तर त्या दृष्टीने हे विधेयक आणि मग त्यातून पुढे येणारा कायदा याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहाल? असं आहे की या आता ज्या तरतुदी आपल्या समोर आलेल्या आहेत त्यात केवळ गेमिंग आणि गेमिंगच्या जाहिराती करणार आहेत या दोघांनाही कायद्याच्या तरतुदीत तुरुंगवास होऊ शकतो, दंड होऊ शकतो, अजामीनपात्र गुन्हाही त्यांच्यावर दाखल होऊ शकतो. परत एकदा तेच की गेल्या काही वर्षातला जो काही घटनाक्रम देशभरात घडतोय, एक तर आर्थिक फसवणूक आहेच, पण मनी लॉन्ड्रिंग, वेगवेगळ्या प्रकारच्या अराष्ट्रीय किंवा दहशतवादी कृत्यांना होणारा पैशाचा वापर आणि त्याच्याकरता हा गेमिंग हा एक आकर्षक मुखवटा आहे. आपण काय करतो याचं भानच राहत नाही. जेव्हा लक्षात येतो तेव्हा सगळे गर्तेत अडकलेले असतात आणि त्यातूनच नैराश्य आणि आत्महत्याकडे वळतात. तर अशांनाही बाहेर काढणं आणि त्यांना त्यांची जी काही शक्ती आहे, त्यांची जी प्रतिभा आहे, ती चांगल्या कामाकरता वापरणं आणि त्याच वेळी अशा प्रकारच्या अराष्ट्रीय कृत्यात जे गुंतलेले आहेत, त्यांच्यावरही काहीतरी एक अंकुश बसवला पाहिजे, त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे आणि राष्ट्रीय सुरक्षेलाही प्राधान्य दिलं पाहिजे. त्याच्या पुरेशा तरतुदी पहिल्या टप्प्यात विधेयकात आणलेल्या आहेत. जसजसं याचं प्राधिकरण अधिक सक्षमपणे काम करायला लागेल किंवा अन्य काही संस्था याच्याशी सुरक्षा यंत्रणेतल्या जोडल्या जातील, मला असं वाटतं की त्या तरतुदी वाढतील आणि जसं मी म्हटलं की केंद्र सरकारने आणलेल्या विधेयकात त्या त्या ठिकाणच्या राज्यांच्या काही गरजा असू शकतात, त्याही प्रमाणे याचं एक मॉडेल तयार होऊ शकतं. आणि आज जो धोका सर्वच जगाला लागलेला आहे किंवा सगळ्यांच्याच डोक्यावर तो आहे, तो अशा प्रकारच्या कृत्यांना थांबवायचं कसं? कारण तंत्रज्ञानाचा एक फसवेपणाचा जो वापर केला जातो, मला असं वाटतं की हे विधेयक त्यातला एक बुरखा पाडणं आणि त्यातल्या ज्या काही चोरवाटा आहेत त्याही चोरवाटा बंद करण्याकरता अधिक उपयोगी ठरू शकतो. खरं आहे. चैतन्यजी, मला